हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर हा आहे संडेचा व्लॉग, जो की तुम्ही आज सोमवारी 28 तारखेला बघत असाल. तर तुम्हाला तर माहिती आहे संडे हा भटकंतीचा दिवस असतो, पण आज काही मला भटकंतीचा मूड नव्हता. पण सचिन म्हणत होते जाऊयात कुठेतरी, तर मग त्यांच्या जिद्दीपुढे मला घराच्या बाहेर निघावंच लागलं. मला सकाळ सकाळ खूप डेंजर झोप येत होती, पण सकाळी 7 वाजता निघालो होतो आम्ही घरातून. तर आज आम्ही गेलो होतो तामिनी घाट. तामिनी घाटाच्या रोडनी सावळ्या घाट बघण्यासाठी. तामिनी घाटात तर आम्ही दरवर्षी जातोच पावसाळ्यामध्ये, कारण तिकडे देवी आहे. त्या देवीचं दर्शन घ्यायला जावंच लागतं. नेक्स्ट मंथमध्ये पुन्हा एकदा नक्की आम्ही तिकडे जाणार आहोत. त्यावेळेसचा पण ब्लॉग तुम्हाला मी दाखवेन नक्की. तर आत्ता जाताना असं छान छान धुकं, डोंगर, पाऊस, सुंदर असं वातावरण होतं. तर मस्तपैकी जाताना आम्ही खूप एन्जॉय केला. सचिनला तर खूपच एक्साइटमेंट होती, कारण त्यांचीच खरी इच्छा होती की त्यांना जायचं आज कुठंतरी बाहेर म्हणून. पण त्यांचं असं असतं, त्यांना पावसात फिरायचं असतं पण पावसात भिजायचं नसतं, नाही बायकोला भिजून द्यायचं असतं. मग ते माझं पण असा जादू बनवतात, स्वतः पण असं जादू बनतात आणि मग मामाला फिरवतात. म्हणजे त्यांचं म्हणणं असतं की एवढा बदा पावसात नसतं भिजायचं. पण मला खरंच सांगा, त्या रेनकोटमध्ये किती असं कवर होत असेल, आपण नसेल भिजत का एवढ्या मोठ्या पावसामध्ये. तामिनी घाट म्हटल्यानंतर प्रचंड पाऊस असतो त्या साईडला. तरी आत्ता उजडलेला आहे, पण ज्या वेळेला पडतो त्यावेळेला कॅमेरा तर तुम्ही वरती काढूच शकत नाही. मी काढला. आजही माझा ह्या ट्रिपमध्ये सुद्धा फोन बंद पडला होता. स्ट्रिपचं लूज कलेक्शन झालं होतं. जेव्हा आम्ही लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, लवासा फिरायला गेलो होतो, त्यावेळेला पण माझा फोन पूर्णपणे डेड झाला होता, कारण त्याच्यामध्ये सगळं पाणी गेलं होतं पावसाचं. त्यामुळे तर असं मस्तपैकी एन्जॉय करत चाललो होतो. तर रस्त्यात लागली होती भूक, तर एका हॉटेलवरती थांबलो. फारशी काही नव्हती लागली, कारण सकाळ सकाळ एवढं जेवण जात नाही. मग मस्तपैकी आम्ही घेतले होते तर्रीवाले पोहे आणि गरमागरम चहा. पोटपूजा करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर पाण्याच्या प्रेशरवरनं तुम्हाला अंदाज येतच असेल की तामिनी घाटामध्ये म्हणा किंवा मावळ एरियामध्ये म्हणा किंवा ज्या ज्या ठिकाणी झाडं आहेत भरपूर प्रमाणात, अशा ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस असतो. आणि ज्या ज्या एरियामध्ये नुसतं कॉन्क्रीटचं जंगल आहे त्या एरियामध्ये बिलकुलही पाऊस तुम्हाला म्हणजे फारच कमी दिसतो. आत्ताच एवढा कमी दिसतो, तो काही वर्षानंतर नसेलच कदाचित. जिथे जिथे जंगलं नाही आहेत त्या एरियामध्ये पाऊस. तर फायनली आम्ही, मॅप तर काही चालत नव्हता कारण फोनला रेंजच नव्हती, तर ह्या बोर्डाच्या साह्याने आम्हाला फायनली रस्ता कळलेला आहे आणि आम्ही निघालो आहे आमच्या डेस्टिनेशनकडे. तर हा रोड जातो निवे गावाच्या थोडंसं पुढे गेलं की लगेच तुम्हाला एक बोर्ड दिसेल, सावळ्या घाट म्हणून लावलेला आहे तिथे. आणि त्याच्या ऑपोजिट साईडला पण काहीतरी मिल्की वॉटरफॉल असं काहीतरी बोर्ड आहे तिथं. त्या ऑपोजिट साईडला बहुतेक तो असेल वॉटरफॉल. तर पोचलो आम्ही. इथून थोडंसं पुढपर्यंत गाडी जाते. तिथे पुढे गेल्यानंतर त्यांचे लोक थांबलेले असतात, जे की 50-50 रुपये पर पर्सन तिकीट घेतात आतमध्ये जाण्यासाठी. पण मला हे लॉजिक काही कळलं नाही. पर पर्सन 50-50 म्हणजे जरा जास्तच वाटत आहे. गाडीचं पार्किंगच होतं तिथं फक्त, बाकीचं काय. पुढे खाण होती एक. तर आता चालत चालत आम्ही निघालो आहोत घाटाच्या दिशेने. इकडे सचिन, मुलं दोन्हीही घरी झोपलेली होती. एवढ्या सकाळ सकाळ आणि एवढ्या मोठ्या पावसात त्यांना नेणं खरंच शक्य नाही आहे. आणि मी तर म्हणते पोरांना निवाऱ्याला जर का बसवू शकतो आपण घरामध्ये, तर त्यांना निवाऱ्यालाच बसवायला पाहिजे. कारण हौस आपली असती, फिरायचं आपल्याला असतं, मग त्यांचे हाल का. त्यांना स्कूल असतं, तब्येत खराब होतात. तरीही आल्यानंतर आम्ही येताना आम्हाला वाजले होते 3 घरी पोचूस तोपर्यंत. आल्यानंतर पण त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला आम्ही. त्यांनाही बाहेर घेऊन गेलो होतो.
त्यांनाही वेळ दिला, असं नाही की मुलांना. आणि जरी त्यांना घरात सोडून गेलो तर मनामध्ये एक प्रकारचं आई वडील म्हणल्यानंतर गिल्ट असतंच, की खरं दुसऱ्यांकडं लेकरं पाहिल्यानंतर तर आणखीन जास्त असतं, की दुसऱ्यांची लेकरं त्यांच्यासोबत दिसल्यानंतर की आपली ही लेकरं आपल्यासोबत हवीत म्हणून. पण असो, माझी पोरं काही शांत नाही आहेत हे मला चांगलं माहिती आहे आणि त्यांच्या पप्पांनाही चांगलं माहिती आहे. अशा ठिकाणी त्यांना नेणं म्हणजे रिस्कच आहे. कशाला उगाच. तर किती घसरडे रस्ते होते आणि पुढचं सीन तर खतरनाक होतं. म्हणजे छानही वाटत होतं, पण जरा डेंजरसच होतं. जर का पाऊल वगैरे पाय सटकला की डायरेक्ट दरीत, डायरेक्ट धबधब्यामध्येच तुमचं विसर्जन होऊन जाईल असं. तर हे असं छानपैकी आम्ही दोघंच मस्तपैकी एन्जॉय करत चाललेलो आहोत. तर तिथून असं चालत सपाट रोडने गेल्यानंतर खाली असं उतरावं लागतं. आम्ही अर्धाच ट्रेक केला कारण आम्हाला पुन्हा घरी जायचं होतं. कारण तेच की घरी पोरं पण होती आणि लवकर घरी पोचायचं पण होतं. तर पुढचा सीन पहा फक्त तुम्ही. असं मस्तपैकी दगडं वगैरे, चिखल तुडवत. आणि मला काय शौक आलता काय माहिती की मी व्हाईट कलरची लेगिन्स घातली. नेहमी माझं असंच काही ना काहीतरी होतं. आणि तब्येत असल्यामुळं आता जीन्सवरती काय रुची उरलेली नाही आहे. तर बघा, हा इथूनच दिसत आहे धबधबा. आणि त्या धबधब्याला पाहुनल्यानंतर तर माझं स्पीड आणखीन वाढला की मला पटकन त्या धबधब्यापाशी जायचं आहे. आणि सचिन ओरडत होते की पळू नको, पाय सटकेन पाय सटकेन. चिखल असतो कारण लाल माती पावसामुळे चिकट झालेली असते. एकदा का पाय सटकला की आपण पडलो तिथल्या तिथं तर ठीक आहे, नाही तर घरंगळत गेलो तर डायरेक्ट ओम भट स्वाहा. तर धुकं येत होतं जात होतं. जसं धुकं येत होतं तसं तर धबधबा झाकला जात होता. आणि लोक फक्त त्या धबधब्याचं दर्शन व्हावं म्हणून बसलेले होते तिथं, की कधी धुकं साईडला हटणार आणि कधी आम्ही धबधबा पाहणार. तर आता आम्ही पोचलो. इथूनही खाली आणखीन ट्रेक आहे. अजून खाली गेलात तर खालच्या साईडनं पण छान छान व्ह्यूज आहेत. माझा भाऊ गेला होता तिकडे, तेव्हा त्याने खूप छान छान फोटोज टाकले होते. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत. तर आता जेव्हा धुकं बाजूला हटेन तर तेव्हाचा तुम्ही नजारा बघा. हे सगळे ढग आहेत जे की खाली उतरलेत. तर मग ह्या ढगांवरनं तुम्हीच अंदाज लावा की काय वातावरण असेल, काय फील असेल आणि किती छान वाटत असेल त्या ठिकाणी. म्हणजे स्वर्ग सुखच. फिरा, मी तर म्हणते फिरा, आत्ताच फिरा. म्हातारपणी कोणीही फिरवणार नाही आहे. आपली लेकरं तर नाहीच नाही. आपली लेकरं तर म्हणणार आहेत मम्मी तुझे पाय दुखतात तू घरात बस. किंवा ते त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत फिरायला जातील किंवा बायकोसोबत फिरायला जातील किंवा मित्रांसोबत फिरायला जातील. आपल्यासोबत फिरायला त्यांना वेळ भेटेल का नाही भेटेल ती पुढची गोष्ट. पण आत्ता आपले हातपाय व्यवस्थित चालत आहेत ना तर जगून घ्या. कारण हे क्षण पुन्हा पुन्हा नाही जगायला भेटणार. आणि आपल्या पार्टनरसोबत जेवढा वेळ घालवायला भेटतोय ना आपल्याला तेवढा घालवायचा. तर असं एकदम स्वर्गसुख आनंद होता हा. थंड थंड हवा होती आणि त्यात हे धुकं आणि त्यात हा समोर असा खळखळ वाहणारा धबधबा, ज्याचा आवाज एवढा भयंकर होता, खळखळ खळखळ खळखळ, की लांबूनच कळत होतं की इकडे धबधबा वाहतोय म्हणून खूप मोठा. इथे काहीतरी किरकिर चालूच असते आमची. घरी आम्ही बाहेर गेल्यानंतरही शांत बसत नाही. भांडणं करतो, शांत बसतो, कधी गप्पा मारतो, काय आमचं काही ना काहीतरी करून असं टाईम जात असतो. तर मग हा सीन बघितल्यानंतर मला खरंच असं वाटलं की जाऊन दात सकाळची झोप कॉम्प्रोमाइज केली. आणि हे बघा, घरी आलो. घरी आल्यानंतर लेकरांचं जेवण खावण झालं. मलाही बरंचसं काम होतं ते मी उरकलं. आणि आत्ता आमची चालू आहेत भांडणं आणि नागोबा बनवणं.
इकडे ह्या दोन्हीही भावांची भांडणं चालू आहेत. आत्ता सध्या तरी भांडणं ह्यावरून चालू आहेत की काम मी करणार. रुद्र म्हणत होता मी करणार, कृष्णा म्हणत होता मी करणार. आणि त्या तू मी मध्ये त्यांना जे काम दिलं होतं ते सगळं त्यांनी फरशीवरती सांडवलं आहे कृष्णाच्या हातातून ते कलरचं पाणी. उद्या कृष्णा आणि रुद्र दोघांच्याही शाळेमध्ये नागपंचमीचं साजरीकरण होतं. तर त्यासाठी स्कूलमधून त्यांना नागोबा बनवून मागवले होते. तर इकडे सचिनने ते क्लेचं काळ्या कलरचं नाग बनवलं होतं आणि मी इकडे पिवळ्या कलरचं नाग बनवलेलं आहे. सचिन मला चिडवत होते नागोबा पिवळा असतो का, आणि हा गव्हाच्या पिठाचा बनवला आहे मी. उद्यापर्यंत सुकून जातील ते. इकडे सचिनने पण बरेचसे प्रयत्न केलेत सागल्या पडे बनवण्याचा त्यांना. इकडे छोटूसा पण बनवला आहे उरलेल्या क्लेपासून. आणि सगळ्यात सुंदर असा नाग रुद्रचाच बनलेला असेल कदाचित. तर अशा शाळेतल्या प्रोग्राम्समधनं तरी आपल्या लेकरांना कळतं की नागपंचमी आपण का सेलिब्रेट करतो. नागातही आपल्या धर्मामध्ये पूजलं जातं. त्याला लाह्या, दूध वाहणं. तसं नागोबाला दूध वाहण्यापाठीमागे काहीच लॉजिक नसतं. ते विकता ते पीत पण नाहीत, पण आपण वाहतो. पण असं सगळं ह्यांची मस्ती चालू होती. आणि ते पुसलेलं पाडलेलं पाणी पण कोण पुसणार त्यावरनंही भांडणं चालू होती. गोबा बनवून झाल्यानंतर आम्हाला खरं जायचं होतं फिरायला गार्डनला किंवा मग गणपतीच्या मंदिरात सारसबागला वगैरे. पण पाऊस सुरू झाला त्यामुळे आम्ही एका कॅफेमध्ये गेलो. मग तिकडे मुलांना जे जे काही आवडतं त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना घेऊन दिल्या. आणि असं ह्या प्रकारे आजचा दिवस, आजचा रविवार स्पेंड झाला विथ फॅमिली, विथ बेबीज. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.